ओम गुरुभ्यो नमः. सद्गुरू ओम मालती आहे नमः. आपण काल पाहिलं की सद्गुरू माऊली मालती देवी यांची कुंडलिनी जागृतीनं जी उपासना चालू होती, जी साधना चालू होती, ते एक एक टप्पे करत आता आई थोडीशी मध्ये त्यांची समाधी लागायची. आता समाधी लागलं की ते थोडस मनुष्य किती जरी झालं तर या मार्गामध्ये माणसाला थोडासा भ्रम होतो. म्हणजे कोणीतरी ते बरोबर आहे का चूक आहे, कारण आपण तो अनुभव घेतलेला नसतो आणि आपण कोणाकडनं असा अनुभव ऐकलेला पण नसतो. त्यामुळे थोडंसं त्याला असं वाटतं, की आपण बरोबर मार्गावर आहोत ना, आपण म्हणतोय, पण खरंच आपली समाधी लागतेय का? असं थोडंसं होतं. पण त्या ह्याच्यामध्ये गुरुदेव तिला सांगत असत. त्यांनी समाधीचे सगळं तिला वेगवेगळ्या ज्या समाधी असतात, मुक्ती असतात, त्याचं हळू याच्यामध्ये ध्यानाच्या माध्यमातून ज्ञान दिलं आईला. आणि आता असं असं झालं, की ती साधना इतकी तीव्र व्हायची, की आई पद्मासन घालून बसलेली असायची. पण आईचं आसन बदलायचं आणि वज्रासन किंवा अ, वीरासन. मुख्य म्हणजे वीरासनमध्ये बसलं, की अ, खरं तर त्रास व्हायचा. पण त्यावेळेला ध्यानाच्या ह्याच्यामध्ये बसून जायचं आणि क्रिया व्हायच्या. क्रियांनी पण शरीर खूप थकून जायचं आणि कळायचं नाही, कारण त्या त्या ह्याच्यामध्ये शरीर पूर्ण देवाला समर्पित असायचं. आता ह्या ह्याच्यामध्ये जसं समाधीबद्दल, मुक्तीबद्दल आईनं सांगितलं गेलं, तसं मंत्र दिले गेले. किती वेळा मला वाटतं नारद मुनींनीच आईला 1,00,000 जप करायला सांगितला होता. आणि तो त्याला काही ते हे पण असायचं, काही वेळेला त्याला मुदत पण असायची. आणि तो मग आईला जर दिवसा शक्य नाही झालं, तर आई रात्री जागून पण तो मंत्र आई करत असे. आता ह्याबद्दल त्याच्याबरोबर आहाराबद्दल सूचना मिळत असत, की तू आता तिखट सोड किंवा अमुक खा किंवा रात्रीच्या वेळी करू नकोस किंवा जिंनाऊश खा. म्हणजे तूप, दूध आपल्या आहारामध्ये वाढव. तर अशा तऱ्हेचं आईला वेगवेगळं आहाराबद्दल पण सुचवलं जायचं. आणि मुख्य म्हणजे प्राणायाम. आता प्राणायामाची खूप आवश्यकता होती आता. तर आईला ते पण करायला लावायचे ते, की प्राणायाम एक अर्धा तास तरी प्राणायाम करायलाच पाहिजे म्हणून. आता हे सगळं होत असताना जसं ध्यानामध्ये आईला मार्गदर्शन मिळायचं, तसं असं वेगवेगळे साधू संत यायचे आणि आईची जी स्थिती होती, ते ओळखत असत. आणि ती स्थिती ओळखली की ते अ, आईला काहीतरी आणखीन पुढे अभ्यास करायला सांगायचे. तर एकदा एक संत आले होते, बंगाली होते आणि ते म्हणाले, की "तुम्ही जितकी वेळ ध्यानाला बसता, तितकी वेळ तुम्ही चाललं पाहिजे. कारण का आता आता तुम्हाला काही वाटत नाहीये, पण तुम्ही म्हातारे झालात, की तुमचे पाय एकदम निकामी होऊन जातील. पाय काम करणार नाहीत." तर मला वाटतं आई हो म्हणाली, पण आईच्या मला वाटतं मनात आलं असेल, की असं जर मला चालायला किंवा फिरायला वेळ मिळाला, तर मी तर ध्यानालाच बसीन. मी कशाला हे करू असं. आणि खरंच तसं आईला पुढे पायाचा खूप त्रास झाला. काय कारण फिरायला-बिरायला आईला काही आणि त्यावेळेला नव्हतंच. आता जरा आपण चालणं वगैरे चर्चा होते, हे होतं, तर एवढा विषय पण नव्हता तेवढा आणि आईला वेळ पण मिळत नव्हता. पण आईला खरंच पुढे पायाचा त्रास झाला. म्हणजे बऱ्याच आता साधू, संत किंवा जे आध्यात्मिक गुरु आहेत, तर ते सांगतात, की शारीरिक व्यायाम आपल्याला साधनेबरोबर करणं खूप आवश्यक आहे म्हणून. आता त्याचबरोबर हे जे हे करत असत, तर आता आईची वेगवेगळ्या तऱ्हेने परीक्षा पण द्यायची, परीक्षा पण घेतली जायची. त्याच प्रकारे कधी-कधी आईला वेगवेगळ्या सूचना करायचे ते. म्हणजे लोकं तर येतच होते ना. लोकांची रीत काय संपत नव्हती. आणि तशीच कधी-कधी वेगवेगळ्या परीक्षा घ्यायच्या, तर कधी भक्ती पण तपासली जायची आईची. तर एकदा असं झालं, की आईला ध्यानामध्ये नारद मुनी दिसले आणि आईला नारद मुनी दिसल्यावर इतका आनंद झाला. आता हे असं असतं, की बघा आपल्याला जेव्हा एखादा सात्विक मनुष्य भेटतो ना, तर त्याला बघितल्यावरती विनाकारण आनंद होतो. आपल्याला काही माहिती नसतं, की त्याची काही साधना आहे का काय आहे, काय नाही. आता हे तर आईला ध्यानामध्ये दर्शन झालेलं होतं आणि नारद मुनींचं दर्शन झालेलं होतं. आई ते सगळ्यात पहिले तर आईने वर्णन त्यांचं केलं, की ते अतिशय दिसायला खूप छान आहेत, चांगले आहेत दिसायला, सुंदर आहेत आणि ऑरा पण त्यांचा खूप छान आहे.
आवाज खूप छान आहे. आणि तसं घाईघाईनं सगळीकडे धावत 2 मिनिटं थांबायचे नाहीत. घाईघाईनं धावत असेल तर त्या आईने वर्णन केलंय, की बरोबर आहे त्यांना मुंबईची लोकल गाडी कशी आहे तसं त्यांना धावायला पाहिजेच. ते कसं ते कशाला थांबतील? आणि ते पुढे निघून जायचे आणि मागून त्यांचा तो नारायण नारायण किंवा ह्याच्याबद्दल एक जो मंत्र ते म्हणायचे ते यायचा. त्याच्यावर वीणेचा आवाज यायचा, टाळाचा आवाज यायचा आणि तो इतका आवाज मधुर असायचा, की दिवसभर ते जे नाद असे तो कानामध्ये आईने त्याला ब्रह्मनादच म्हटलंय. तो दिवसभर तो गुंजत राहायचा आणि आईला असं वाटायचं, की असं म्हटलंय, की आवाज जो आहे तो अवकाशात राहतो, तो हे होत नाही. तर तिला असं वाटतं, की आई, की तो आवाज आपण जर आपल्याला हे करता आला, तिथपर्यंत आपल्याला पोहोचता आलं, तर पुन्हा-पुन्हा तो आवाज ऐकावा. इतका सुमधुर, इतका सुंदर असा तो चिपळ्यांचा आणि वीणेचा आणि त्यांच्या आवाज त्यांचा स्वतःची ह्याचा. तर असं होत असताना तर त्यांचं 2-3दा दर्शन झालेलं आईच्या पुस्तकामध्ये आहे. आणि एक वेळेला असं झालं, की नारद मुनी आईला स्वर्गामध्ये घेऊन गेले आणि आईला काही कळेना, की हे कुठे घेऊन चाललेत म्हणून. घेऊन गेले आणि तिथे गेल्यावरती अ, खूप अशा पायऱ्या होत्या. आणि सांगितलं, की तिथं सगळं म्हणजे वैभव म्हणजे काय? वैभवाचं इतकं दर्शन झालं मला, की कल्पनेच्या बाहेर. आणि तिथं गेल्यानंतर मग एक ठिकाणी दरवाजा उघडला गेला आणि ते दोघं जण जेव्हा आत गेले, तर आतमध्ये दरबार भरलेला होता आणि तिथं इंद्रदेव बसलेले होते. तर नारदांनी काय सांगितलं, की "हे बघा ही उत्तम साधिका आहे आणि हे गृहस्थ आश्रम हे करून साधना करत आहे. तर असे जे संत आहेत त्यांचा सन्मान योग्य तो सन्मान तुम्ही केला पाहिजे." तसं म्हणताना इंद्रदेवाने आईकडे बघितलं. आईने इंद्रदेवांच्याकडे बघितलं. त्यांना नमस्कार केला आईने आदरपूर्वक आणि त्यांनी काहीतरी खूण केली. खूण केल्यावरती कोणतरी एक थोड्या वेळाने 1-2 हे ताटातून काही आणलं गेलं आणि आईने जसं सांगितलं, की तिथलं जे वैभव होतं ते अवर्णनीय होतं. जिथे-तिथे रत्न म्हणजे चालत असताना सुद्धा रत्नावर पाय ठेवतो का काय असं वाटत होतं. इतके ते चमकणारे हे असं सगळं होतं तिथे. आणि त्याने ते आणलं बहुमूल्य आईला काही द्यायलासाठी म्हणून. तर त्याने आईने ताबडतोब सांगितलं, की "मला हे नको." मला जे नको असं म्हणाले नाही. कारण त्यांचा तो अनादर होतो. तर मग आई काय म्हणाल्या, की "मला माझ्या गुरूंनी दिलंय, मला जे इष्टदेवतेने दिलंय, ते माझ्याकडे भरपूर आहे. तर तुम्ही मला शुभ आशीर्वाद तेवढा द्यावा, अशी माझी विनंती आहे." तर म्हणताना मग त्यांनी काही हे केलं नाही, आग्रह काय केला नाही आणि आई तिथून परत आल्या. तर अशा तऱ्हेची परीक्षा घेतली जायची. कारण का? तर बघा, की आपल्याला सहसाधारण माझ्याकडे कधी गोष्ट नाहीये आणि ती मिळाली. साधी गोष्ट आहे, चांगलं पेन नाही, पण चांगलं पेन मिळालं तर आपल्याला आनंद होतो. अरे, किती दिवस आपण अशाच पेनाने लिहित होतो आणि मिळालं आपल्याला. आणि कुठे इथे की घरामध्ये विवंचना होती, पहिला काटकसर करायला लागायची. म्हणजे महिना अखेर ही आम्हाला नेहमी लक्षात राहील अशी असायची. असं सगळं असताना सुद्धा आईने असं सांगावं, की मला काही नको. हे विशेष आहे. आणि हेच म्हणजे मला काय म्हणायचंय, की वेगवेगळ्या तऱ्हेने त्यांची आईची परीक्षा घेतली जायची. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, की त्या इतका जप करायला सांगायचंय. आता हे काही वेळेला अशक्य असायचं, पण आई करून दाखवायची ते. अशा तऱ्हेने आईचा अभ्यास ज्याला आपण म्हणतो एक प्रकारे कठोर अभ्यास असा चालू होता. आणि मग असं हे करत असताना त्याच्याबरोबर आईला जसं म्हणजे हे शारीरिक कष्ट होत होते, पण त्यावेळेला जसं मी म्हटलं, की ज्ञान पण दिलं जाईल. तर ज्ञान देताना स्वामीजी काय सांगत असत आईला, की "तू सगळे म्हणजे पोथी, पुराण, उपनिषद, महाभारत, रामायण वगैरे, गीता म्हणा, हे म्हणा, हे वाच, जरूर वाच. पण त्यातल्या गोष्टी ऐकत बसू नकोस. त्यातलं सार बघ काय आहे ते. त्या गोष्टीमध्ये अडकू नकोस." तर हा आपल्याला एक प्रकारे आपल्याला पण हा संदेश आहे, की आपण उगीचच म्हणतो, की कृष्णाने काय झालंय, की उलटं झालंय, की आपल्याला समजावं म्हणून त्याने गोष्टीरूप केलंय आणि त्यातलं सार आपल्याला शोधायला लागतं, असं होतं.
आणि मग कथा सांगणारे पण काय करतात, रंगवून सांगायचंय, तुम्हाला बसवून ठेवायचंय, तुम्हाला खिळवून ठेवायचंय, तुम्हाला थोडं कंटाळवाणं न व्हावं, मनोरंजक व्हावं. म्हणून पण ते चेष्टा-मस्करी पण करतात. कधीतरी ते थोडंसं वेगळ्या तऱ्हेने बोलतात. लोकं असतात त्यावेळेला. पण कुठेतरी देवाला आपण खूप खाली आणतो आणि जे आपण परीक्षा म्हणजे ज्याला आपण देवाची जी आपण अ, योग्यता म्हणतो, तर त्या किंवा त्या गोष्टीमध्ये जे काही सांगितले आहे, त्याचा सार आपण ओळखू शकत नाही. तर स्वामीजींनी नेहमी सांगितलं, की जे आहे त्यातला अर्थ शोधावा. तर आईची अशी गंमत असते, की आमच्याकडे ते आम्ही गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये होतो ना, गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये आमच्याकडे दर महिन्याला एक सिनेमा दाखवायचे कम्युनिटी हॉलमध्ये आणि दुसरं एक थोडे पैसे भरायला लागायचे. असे महिन्याला 2 सिनेमे असायचे कम्युनिटी हॉलमध्ये. तर आई कधी यायची म्हणजे जनरली आई यायची म्हणजे खरं ते तिच्या त्या मैत्रिणी आणि बाकी सगळेजण भेटायचे मराठी जण आपले लोकं म्हणून द्यायची. आईला काय सिनेमाचं हे नव्हतं. पण आई सिनेमामधलं काय बघायची? तर त्यात सुद्धा आई सात्विक काय, त्यातला जो सार आहे, तो आई नेहमी हे करायची. आणि ती सांगायची, की असं असं नाही, असं करायला पाहिजे होतं त्यांनी. सगळा सिनेमा चांगला दाखवला, पण त्यांनी शेवट जो असा केला, त्यामुळे त्याची थोडीशी पत म्हणतात तशी प्रत कमी झाली. अशा तऱ्हेने आई अभ्यासपूर्वक तो सिनेमा बघत असे. आणि कधी-कधी तिला कंटाळवाणं झालं, तर ती डोळे मिटून ध्यानाला बसून जायची तिथेच. तर पुढे-पुढे आम्हाला पण असं म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजला गेलो, तर ही सवय झाली, की सिनेमा म्हणजे नुसती गोष्ट बघून रडारड आणि ते ह्याच्यामध्ये भावूक होऊन जाणं होत होतं. मी पण लहानच होतो त्यावेळेला. पण त्याच्याच बरोबर त्यातलं जे सार आहे ते आपण त्याच्यात शोधायचं. त्यात अर्थ काय आहे? काय सांगितलं गेलंय हे शोधायचं. तर आता आईला ह्याच वेळेला आईला मी म्हटलं ना अंगाची खूप तलखी व्हायची. इतकी आग व्हायची, इतकी आग व्हायची. किती पाणी प्यायलं आणि कोण औषधं सांगायचे. कोणी सांगायचं हा काढा घ्या, कोणी काय सांगायचं. तेही करून बघायची आई. पण आग व्हायची. आणि हे होत असताना आईच्या अंगावरती कधी त्रिशूळ उठायचा, कधी ओम उठायचा. आणि हे कळायचं कसं? कारण तिला ती इतके आग होत असायची, की त्यावेळेला कैलास जीवन एक औषध होतं, जे थोडंसं म्हणजे मला अजून त्याचा वास आणि ते हे पण आठवतंय, की थोडंसं चिकटसरखं पाणी आणि असं ते गंधासारखं असायचं. आणि ते कधीही आपण हे केलं ते थोडं गार असायचं. त्या आईला गार फार बरं वाटायचं ते. तर आम्ही ते कैलास जीवन कोणी लावायला गेलो, तर नेहमी आईच्या अंगावरती असे वेगवेगळ्या खुणा दिसायच्या. कधी स्वस्ती, कधी काय असं. म्हणजे ज्या अ, काय म्हणतात त्याला, ज्या शुभ अशा हे आहेत, तशा आईच्या शरीरावरती उठलेल्या असायच्या. आता हे सगळं होत असताना एक काश्मीरी बाई आईंच्याकडे ध्यानाला येत असत. तर आता बघा आईने कुठेही यांचं पण नाव लिहिलं नाहीये. तर त्या त्या खूप छान खूप चांगल्या स्वभावाच्या होत्या आणि ध्यान पण त्यांचं छान लागायचं. आईला त्या खूप आवडायच्या. आणि एक दिवस त्या म्हणाल्या, की "बहन जी आज आप ना आपका मराठी वो गीत रामायण का बोलिये आप." तर आई बरं म्हणाली आणि आईनी पण डोळे मिटले, त्यांनी पण डोळे मिटले आणि आई ते पहिलंच त्यांचं मला वाटतं, "सोये श्रीराम प्रभू ऐकती, कुशल व रामायण गाती." आई डोळे मिटून मग्न होऊन आई आपलं ते गीत म्हणायला लागली रामायणातलं. त्यानेही डोळे मिटले. पण आश्चर्य म्हणजे त्यांना पूर्ण त्यावेळेचा जो यज्ञ, राम, लवकुश सगळं दिसलं त्यांना. आणि ध्यान म्हणजे हे संपलं, गीत संपलं. आईने डोळे उघडले. डोळ्याने त्यांनी पण उघडले. तर त्या हसत होत्या आणि त्यांचं हसणं बघून ते सात्विक त्यांचा तो आनंद बघून आई पण अत्यंत खुश झाल्या. दोघी जणी खूप प्रसन्न झाल्या आणि मग त्यांनी सांगितलं, की मला असा-असा अनुभव आला. असे त्यांना अनुभव ध्यानाला चांगले अनुभव येत असत आणि त्यांचे जे गुरु होते ते काश्मीरला होते आणि त्यांचं म्हणजे हेच संबंध त्यांच्या घराण्याचे होते गुरु, पण ते त्रिकाल ज्ञानी असे खूप म्हणजे मी त्यांना बघितलेलं आहे. ते जर आपल्या खोलीत शिरले ना, तर तसं औराने हे भरून जायचं. असं इतकं त्यांची पर्सनॅलिटी होती अशी. आमच्याकडे पुढे आले होते 2-3दा आले होते आमच्याकडे.
दिल्लीला असताना. तर ते आता गावाला जायचं म्हणताना ते म्हणे, की "माताजी अभी 8-10 दिन तो मैं नहीं आ पाऊंगी. हम कश्मीर जा रहे हैं." आणि तिच्या बोलण्यामध्ये कसं काहीतरी होतं, की आईला वाटलं काहीतरी ती लपवतीये. तिला काहीतरी कशाची तरी भीती वाटते का काय? असं काहीतरी आईला खटकलं. पण आई पण काही बोलली नाही, तीही काही बोलली नाही. गावाला गेली आणि गावाला गेल्यानंतर तिला प्रश्न होता, की गुरु आता ओरडतील. म्हणजे गुरु असताना मी कसं यांच्याकडे जाते म्हणून. म्हणून ती भीत-भीत जायला तर पाहिजेच होतं त्यांच्या दर्शनाला. ती पण शाल-बील ओढून ती मुद्दाम जरा मागे जाऊन बसली. मागे जाऊन बसली तर गुरुनी बरोबर तिला बोलावलं. बोलावलं आणि म्हणाली मग तिने नमस्कार केला. आणि असंच थोडंसं काही बोलणं-बिलणं झालं आणि ते म्हणाले, "कोणाकडे जातेस तू आजकाल?" तर हिने घाबरत-घाबरतच सांगितलं, की अशा-अशा एक स्त्री महिला आहेत आणि त्यामुळे अत्यंत तेजस्वी आहेत त्या. तर ते म्हणाले, "गुरुदेव मला तुमचे चरण काही सोडायचे नाहीयेत. पण ध्यानासाठी मला तिकडे त्यांच्याकडे जावंसं वाटतं म्हणून मी जाते." असं करून मग एक प्रकारे त्या माफीच मागवत होत्या गुरूंची आपल्या. पण गुरूंनी सांगितलं, की "नाही, नाही, तू त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांग तुझी कुंडलिनी जागृत कर." त्या खूप चांगल्या आहेत. उच्च ह्याच्यातल्या साधिक आहेत. असं म्हटल्यावर त्यांनाही खूप आनंद झाला आणि गुरुदेवांनीच त्यांच्याच गुरूंनी त्यांना परवानगी दिली म्हणताना त्या घाबरल्या होत्या. ते त्यांची भीती गेली. मग परत आल्यावर त्यांनी आईला सगळं सांगितलं, की असं-असं झालं म्हणून मी घाबरले होते. आई म्हणाली, "मला आली शंका, की तुझ्या मनात काहीतरी होतं, पण काय मला ते कळेना." आणि पुढे त्यांची कुंडलिनी जागृत झाली. तर सांगायचं म्हणजे, की असे जे मोठे-मोठे संत होते यांच्याकडनं आईला प्रशस्ती पत्रकं मिळत असत. ते देत असत प्रशस्ती. जसं मी म्हटलं, की दर्शनाला जावं तर तेच येऊन आईला नमस्कार करायचे. 2 कारणं आईची साधना आणि दुसरं म्हणजे आईचा मातृभाव. तो इतका हे होता, की मी म्हटलं तसं 60-70 वर्षाचं जरी आहे तेव्हा 45-46 वर्षाची असेल. पण 60 वर्षाचा जरी मनुष्य असेल, तरी तो आईकडे आल्यानंतर त्याच्यामध्ये मातृभावच जागृत व्हायचा आणि तो आईला आईच म्हणू लागायचा. आणि त्या तऱ्हेनेच त्याचं नमस्कार वगैरे म्हणजे आईला पण थोडंसं कारण ते कधी-कधी काही लोकं असे होते ते डिप्लोमॅटिक एन्क्लेव्हमध्ये किंवा एम्बसीमध्ये काम करणारे लोक होते. मराठी होते, पण एम्बसीमध्ये काम करणारे मोठ्या पोस्टवरचे लोकं. पण ते सुद्धा आले, की ते एकदम आईच भावानेच आईला नमस्कार करायचे. तर हा नेहमी स्वामीजींनी म्हणजे आईंच्या गुरूंनी आईला नेहमी सांगितलं, की "हीच तुझी खासियत आहे. हाच तुझ्यामध्ये ही विशेषता आहे. तर हे कधी सोडू नकोस. लोकांना प्रेम हवंय. त्यांना प्रेम देत जा." हे सतत सांगत राहिले आणि आईला एक प्रकारे कार्यासाठी आता हे सगळं आईची जरी साधना होत होती, पण जे गुरु आहेत किंवा जे आपण म्हणतो जे दिव्य संत किंवा दिव्य जे आईला दर्शनं व्हायची. त्यातून आईला उपदेश काय असायचा तर साधन याच्यासाठी आता चांगल्या कार्यासाठी, सत्कार्यासाठी तयार हो. तुला खूप सत्कार्य करायचंय. आणि आईला वाटायचं मी कोण? मला काय येतंय? या घराबाहेर न पडलेले मी एक गृहस्थ आश्रमी, सर्वसाधारण सामान्य स्त्री. मी काय कार्य करणार? असं आईला वाटायचं. आणि आई घाबरायची खरं सांगायचं तर. कारण ह्या एकदा गर्दी आणि प्रतिष्ठा याचा परिणाम पण काय होतो हे पण आईला माहिती होतं. तर ह्या ह्याच्यामध्ये अ, आणखीन एक सगळे अनुभव तसे चांगलेच आले. खूप लोकांची आईनी म्हणजे असं होतं असं की आई नुसती बोलली, की कुणाला नोकरी मिळून जायची. आई म्हणायची, "आशीर्वाद आहे. तुला यश मिळू दे." असं म्हटलं, की त्याला नोकरी मिळून जायची. परीक्षा पास व्हायचं. त्यामुळे लोकं एक प्रकारे असे तसेही आकृष्ट होतच होते. पण ह्यामुळे पण लोकं आणि येऊन-येऊन आई सांगायचे. मी जसं म्हटलं, की मागे पण मी सांगितलं, की लोकं इतकी स्तुती करायचे, इतकी स्तुती करायचे, की तुम्ही देवी स्वरूपात आहात. तुम्हाला या रूपात तुम्हाला मी बघितलं. आई आम्ही देवळात गेलो होतो तिथं तुम्हीच दिसलात. देव दिसलाच नाही. असं खूप, खूप, खूप आईला म्हणजे तिकडे लोकांना थोडी स्तुती करायची सवय जास्त आहे. हे जरी धरलं तरी ते येऊन खूप आईला अशा तऱ्हेने सांगायचे. आणि ह्या ह्याच्यामध्ये एक आणखीन एक असा अनुभव आला, की हे पण जरा बडं प्रस्त होतं.
आणि पण त्यांचा 16 वर्षाचा मुलगा, तो नुसता एक 10 पावलं जरी चालला तो काळा निळा पडायचा. 16 वर्षाचा मुलगा अंथरुणावरती झोपलेलाच होता. आणि त्याला एक दिवस ते गाडीत घालून आईकडे घेऊन आले. कोणाकडनं त्यांनी ऐकलं माहिती नाही. आणि आईला अगदी आईने सांगितलं, की "हे काय माझ्यातनं होणार नाहीये. तुम्ही मला उगीच तुम्ही हे करू नका. मला यातलं काही ज्ञान नाहीये आणि मी काय तुमची मदत करू शकत नाही." तरी पण त्यांनी अशी खूप भरमसाठ नवरा-बायकोनी खूप स्तुती केली आणि एकंदर त्यांची स्तुती केली म्हणजे काय आईला हे जाणवलं, की आता अत्यंत दोघंही जण लाचार झालेले आहेत. आईला तर काय लगेच दया यायची. तसंच झालं. आईला दया आली आणि नको असताना म्हणजे आईच्या मनात नसताना पण आईने त्या मुलाला काही मंत्र वगैरे हे करायला सांगितले किंवा आईने काही मंत्रोनी तीर्थ वगैरे द्यायला सुरुवात केली. इतका काही फरक पडत नव्हता त्या मुलाच्या ह्याच्यामध्ये. पण ते मात्र असं झालं, की त्यांना असं वाटायचं, की आईसाठी आपण काही केलं म्हणजे कोणीच दुसरं कोणी काही करतच नसेल आणि आपणच करतो किंवा आईला कधी ही गोष्ट मिळालेली नाहीये आणि ती आपण देतोय असं काहीतरी त्यांच्या मोठेपणामुळे त्यांच्यामध्ये भाव होता. ते आईला जाणवत होतं. आईला नको होतं आणि नको कसं म्हणायचं हाही प्रश्न होता. पण परमेश्वराची कृपा अशी, की त्यांना पेशन्स नव्हते. 1-2 महिने, दीड महिना आमच्याकडे ते सतत आले. त्यांच्याच बाबतीत मी तुम्हाला मागे सांगितलंय, की त्यांच्या मुलाची अवस्था बघून आम्ही इतके म्हणजे आमचे घरातले लोकं पण आम्ही सगळेजण इतके झालो होतो, की केव्हाही यायचे बोलवायला. त्याला अटॅक आला, की केव्हा म्हणजे केव्हा पण बोलवायला यायचं आईला गाडी घेऊन. घाबरलेले असायचे. आणि आम्ही पण असं होतो, की अक्षरशः आईने अर्धी पोळी लाटलेली असेल ना, तर "आई तू जा, आम्ही बघतो." असं म्हणायचो आम्ही आणि पुढचं आम्ही करायचो. आईला जाऊन द्यायचो. म्हणजे आम्हाला असं वाटायचं, की आता त्यांना जास्त जरूर आहे. त्यांना आवश्यकता आहे आईची. तर अशा ह्याने आम्ही त्यांना खूप म्हणजे हे केलं. पण त्यांनी पुढे दुसरे कोणतरी त्यांना मिळाले आणि जे आईने त्यांच्यासाठी केलं, आता ह्याच्यात पुस्तकात आईने लिहिलं नाही म्हणून मी आता ह्याचा इथे उल्लेख करत नाही. पण त्यांनी त्याचं काही सौजन्य म्हणा किंवा हे दाखवलं नाही जाताना आणि दुसरे कोणतरी त्यांना संत मिळाले त्यांच्या ते नादी लागले. आईने तर म्हटलं, की माझी सुटका झाली बास झालं. पण जाताना ते चांगल्या तऱ्हेने गेले नाही. हे एक आणि त्याचा परिणाम आमच्यावर झाला. आईला तर नाही हेच झालं, पण आम्हाला खूप वाईट वाटलं. माझ्या वडिलांना पण खूप वाईट वाटलं आणि आम्हाला असं वाटलं, की आम्ही जाऊन त्यांना बोलावं. त्यांची कानउघाडणी करावी, की आम्ही सगळं घर-दार तुमच्या मदतीला हे करत होतो. कारण का? तर तुमच्या मुलाची अवस्था अशी आहे म्हणून आणि तुम्ही काहीच हे केलं नाही. असं तुम्ही त्याचं परतफेड अशी केलीत. पण आईने आम्हाला थांबवलं. आईने सांगितलं, "काय करायचं? काही बोलायची जरूर नाही," म्हणून सांगितलं आईने. तर हे आईचं एक म्हणजे आपण म्हणतो, की संत हे दरवेळेला मला वाटतं, की आपल्याला असं कोणी हे केलं, खास करून माझ्या आईला कोणी बोललं, तर मला ते सहन व्हायचं नाही आणि माझा स्वभाव थोडा रागीट होता लहानपणी. आणि मी चिडायची, की आता त्याला बघते तर त्याला सुनवते मी असं वाटायचं मला, की सुनवावं जाऊन. पण आई नेहमी शांत करायची. आई म्हणायची, "नाही, काही बोलायचं नाही, काही हे करायचं नाही." आणि आई पण स्वतः बोलायची नाही. मी इतकं, की तुम्हाला माहिती आहे, की नातेवाईकांच्या मध्ये थोडीशी आपली आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा एखादा मनुष्य असा गरीब आहे म्हणा, की गरीब आई होती असं नाही, स्वभावाने आई गरीब होती असं नाही म्हणणार मी. पण तो सहन करतो. तो पटकीने हे करत नाही. असं जरा फटकळ नाहीये. अशा वेळेला आपले नातेवाईक पण बऱ्यापैकी हे घेतात. तर एकदा असं झालं, की आई कोणाच्या तरी लग्नाला आम्ही मुंबईला आलेलो होतो आणि आई त्यावेळेला आईचे केस इतके गळायचे, की म्हणजे डोक्यावर किती आहेत आणि क क कंगव्यात किती आहेत अगदी असं व्हायचं. कंगवा डोक्यात हे केला विंचरला, की नुसते केसच केस. आणि आईचे केस अतिशय मऊ पातळ अगदी लहान मुलासारखे इतके पातळ असे केस होते. त्यामुळे अंबाडा कसा घालावा म्हणजे आई वेगवेगळ्या तऱ्हेने त्याची आई हे करत असे, की कोणीकडनं कारण तो कसाही घातला तर केस इतके सिल्की होते, की ते सुटून यायचं सगळं. ते त्याला बांधायचं तरी कसं? तर म्हणून आई वेगवेगळ्या तऱ्हेने केस बांधत असे. अंबाडा बांधायचा प्रयत्न करत असे. तर अंबाडा तर नाही. पण निदान ते जे निदान ते जो
तेव्हा दोरा बांधायचे. तर तो काळा दोरा तरी तो टिकला पाहिजे. तेव्हा काही रबर बँड वगैरे निघाले नव्हते. तर तो हे व्हायचं नाही. तर त्यामुळे आई त्याप्रमाणे हे करायची. तर आमच्या एका नातेवाईकांनी तिच्या ह्याच्यावरनं चेष्टा केली आईची. आईला खूप वाईट वाटलं. की कारण त्या मुलीच्या घरामध्ये तंत्रविद्या केलेली होती. तिच्या दीरानीच. आणि तिची जी दोन्ही मुलं होती, त्यातला एक मुलगा जेव्हा लहान होता, तर त्याच्या तोंडातून तिचे जे मिस्टर होते, त्यांचा बिलकुल विश्वास नव्हता. अजिबात देवावर विश्वास नाही. काही नाही म्हणजे तेव्हा ते आपण बघा ते आलं होतं ना ते ह्याचं आढावांचं, की आढाव का कोणते अंधविश्वासवाले. तेव्हा ते खूप पिकाल होतं. तर ते पण असं की हे सगळं अंधविश्वास आहे म्हणून बिलकुल मानायचे या गोष्टीला ते. आणि इंजिनियर होते प्रोफेशनली. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतः आपल्या मुलाच्या तोंडातून काचा काढल्या एकदा. आणि मग त्यांचा विश्वास बसला म्हणजे आई त्यांना तेव्हा ते पोस्ट कार्ड टाकायचे, पत्र टाकायचे. आईला काही एवढं लक्षात यायचं नाही. तर ते पोस्ट कार्ड टाकलं, तर खाली ते काका राहायचे आणि वरती त्यांचा बंगला होता. खाली काका राहायचे आणि वरती ते कालच्या खाली पत्र पोस्टमन कडनं काढून घ्यायचे. आणि ते वरती पत्र म्हणजे आईने काही उपाय सांगितले, तर ते त्यांना मिळू नयेत असं ते करायचे. हे सगळं तिला माहिती होतं म्हणजे तिने हे भोगलं होतं. तर तरी पण त्यांनी एकदम आईला असं अशा तऱ्हेने चेष्टेने का होईना असं बोलावं. आणि आई प्रत्येक गोष्टीत आईला प्रेमच होतं ना, प्रेमानेच करत असे आई. तर ती जेव्हा हे झाली म्हणजे परत आली, तर आईचा चेहरा एकदम सुकलेला. मी नव्हते गेले दादरला मी थांबलो होतो. मी लग्नाला गेले नव्हते. मी आल्यावर पाहिलं तर आईचा चेहरा एकदम कोमेजलेला. आईचं असं फुलासारखं हे होतं आईचं कांती. तर काय झालं समजलं नाही. तर मग मी शेवटी विचारलं आईला, "काय झालं?" तर मग शेवटी आईने सांगितलं, की "काही नाही गं, असंच." असं करून आईने मला थोडीशी पण मला तर खूप राग आला. मग मी माझ्या ह्याला तिथे ज्यांच्याकडे मी उतरले होते त्यांना मी म्हटलं, की "आईला तुम्ही असं बोललात, पण आईला काही फरक पडणार नाही. पण हिला त्याचा तडका बसेल, फटका बसेल." कारण आपण सहज आपल्याला कल्पना नसते, की या संतांची किती तयारी आहे. ती शक्ती त्यांच्या मागे उभी असते. ती शक्ती मग काम करते. हे संत कधी कुणाला कर्ज करत नाहीत, कुणाला शाप देत नाहीत, वाईट वाटत नाही. पण त्यांना दुखवलं, की दुखवलं किंवा त्यांची आपण आज्ञा पाळली नाही. गुरुची आपण म्हणतो ना, अवज्ञा करू नये. तर बरेच वेळा आपल्याला गुरु सांगतात, पण आपण तेवढंच आई काय एकदम गुरु अशा ह्याने राहायच्या नाहीत. आई म्हणूनच राहायच्या. काही लोकं तितकं सिरियसली घेत नसत. पण गुरुची अवज्ञा मी का करू म्हटलं पण तुम्हाला, की ते आईला कळत होतं, की असं जर झालं तर त्यांना त्याचा त्रास होईल. तर असं ते मला काय म्हणायचं, की केव्हाही आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलंय, की संतांचं आपण हे करायचं नाही, कधी अपमान करायचा नाही. तो भगवे वस्त्र घातलेला तो कोण हा असू दे, पाखंडी असो नाहीतर कोणी असो. कारण आपल्याला काय त्यांच्या यातलं ओळखता येत नाही. तर यासाठी आपण थोडासा या बाबतीमध्ये आपण हे ठेवला पाहिजे. आणि खास करून मी असं म्हणेन, की जेव्हा तुम्हाला इतका फायदा झाला, तुमच्या मुलांच्या वरचं इतकं जीवावरचं संकट त्या व्यक्तीने दूर केलं, तुम्हाला माहिती आहे. तर अशा वेळेला असं करणं हे योग्य नाही. अशी 1-2 उदाहरणं मी माझ्या ह्याच्यामध्ये पाहिले ना, तर सगळेजण चांगलेच लोकं भेटले आम्हाला. पण 1-2 उदाहरणं मात्र मला अशी बघायला मिळाली, की ज्याच्यामध्ये त्यांनी त्याची जी आपण म्हणतो ना, की कृपा करून घ्यायची, पण त्या कृपेचं त्यांना काहीच हे नाही. आता याच्यामध्ये थोडंसं मी ह्याच्यावर पुस्तकातलं थोडं वाचते आणि त्या ह्यांच्याबद्दलच सांगितलंय. अ, आता मी ज्यांच्याबद्दल सांगितलं त्याबद्दलच आधीच्या ह्याच्यात लिहिलंय यांनी. आणि मग आता आई म्हणतात, "आता मृतात्मे अर्थात भुते लागलेली माणसे भेटायला येऊ लागली. या बिचाऱ्यांची स्थिती फार वाईट असते. डॉक्टर सर्व औषधे देतात. पण येत पण गुण येत नाही आणि जीवाला चैन नसते. हृदयाला पीळ पडावं तसे होते. अनेकांचे अनेक त्रास त्यांची वर्णने करीत नाही.
तर वर्णनं खरंच ऐकासारखे नसतात. म्हणजे एक दोनच तुम्हाला मी सांगते, की एक बाई होत्या, त्या जेवायला बसल्या, की त्यांच्या भातामध्ये त्यांना अळ्या दिसायला लागायच्या. काय जेवणार त्या? अशा झाल्या त्या एकदम. आणि चेहरा पण एकदम ओढग्रस्त असं. हसू पण कधी मला वाटतं त्यांच्या तोंडावर ते ते हसू पण यायचं नाही. कधीच म्हणजे दिवसभरात. इतकं त्या त्रासलेल्या होत्या त्या. त्यांचं पण आईने दूर केलं होतं. अजून त्या म्हणजे त्यांचा मुलगा आता मिरजेला असतो. अनेकांचे अनेक त्रास त्यांची वर्णने करीत नाही, परंतु सत्साधक त्या भूतांचा मित्र बनतो आणि आधी त्याचे दुःख समजावून घेतो. अशी साधारण 200 प्रकरणे तरी मी हाताळलेली आहेत. त्या सर्वांचे वर्णन येथे देता येणार नाही. कदाचित ते ओघाने थोडेफार येईलही. बाकी एक गोष्ट खरी की एक सामान्य माणूस जर सातत्याने साधना करील, तर त्याला गुरुकृपा लाभेल आणि मग तो अनेक सत्कृत्ये करू शकेल. अतृप्त अतृप्त आत्म्यांचे कल्याण करणे हे अत्यंत पुण्यकर्म आहे. पण तेथे सद्गुरूंचे अधिष्ठान हवे पाहिजे. सत्साधक भूते काढणे हा शब्द वापरत नाही किंवा लिंबू उतरवणे, बाटलीत भूत भरणे असे काहीही तो करीत नाही. तर त्याला त्या योनीपासून मुक्त करतो. अगदी मित्रतेच्या भावनेने. एकदा मी लुधियानाला आई गेलेले असताना तिथे एका मैत्रिणीकडे आई गेल्या होत्या. तिथे त्यांनी ती मैत्रीण जी आहे त्यांना आईला एका ठिकाणी घेऊन गेली. त्यांचा खूप मोठा बंगला होता. जवळ-जवळ म्हणलं तो 32 वगैरेचा खोल्या असा खूप असा मोठा बंगला होता. त्यांच्याकडे काय त्रास होता, तर ते म्हणजे ती जी त्याला ते हिंदीमध्ये कोठी म्हणतात. हमारी कोठी, बंगल्याला कोठी म्हणतात. तर ते ती इंग्रजांच्या वेळची कोठी होती. म्हणजे त्या तऱ्हेने बांधलेली. ते त्यांच्या सिलिंग वगैरे खूप मोठे असतात आणि आर्चेस असतात. अशा तऱ्हेचं घर ते बांधलेलं होतं. तर त्या घरामध्ये त्यांना त्रास असा होता, की कोणतरी व्यक्ती त्यांच्या घरामध्ये फिरत असे आणि दरवाजे उघडले जायचे, दरवाजे बंद व्हायचे, वस्तू पडायच्या, खिडक्याचा आवाज यायचा. आणि हे लोकं बेचैन व्हायचे कारण सगळेजण म्हणजे रात्रीचं तरी काय मग भीती पण वाटायची त्यांना. अशा ह्याच्यामध्ये त्यांनी हे केलं तर घरामध्ये जे टेबल, खुर्च्या वेड्या-वाकड्या व्हायच्या, सरकवलेल्या असायच्या, पेपर वेट खाली टाकलेले असायचे. असे एक प्रकारे उच्छाद त्यांच्या घरामध्ये त्या ह्याचा माणसाचा होता, त्या आत्म्याचा. आणि मग आई आई गेली तिथे आईला त्याने नेल्यावरती आईने थोडंसं अवलोकन केलं आणि त्यांना सांगितलं, की त्याच्यासाठी एक खोली रिकामी ठेवा, तिथे टेबल ठेवा, पेन ठेवा आणि कागद ठेवा, पेपर वेट वगैरे म्हणजे लिखाणाचं साहित्य तिथे ठेवा आणि ती खोली तुम्ही वापरू नका. असं सांगितल्यावरती त्यांचा हे जो त्रास होता तो कमी झाला, गेला म्हणजे. तर ही अशी कामे तुम्ही सहजपणे करू शकता असं आई म्हणते. पण साधनेसाठी मात्र तर ह्याच्यामध्ये काय होतं, की आपल्याला ते सूक्ष्म जे जीव असतात ते दिसू लागतात. आणि कधी-कधी ते त्यांना माहिती असतं आणि ते अप्रोच होतात. ते सांगतात, बोलतात आणि आपल्याला त्यातून सुटका करा किंवा त्यांची जी काही इच्छा असते, ती सहसा बोलून दाखवतात. तर सहसा म्हणजे मला काय म्हणायचं की आईच्या ह्याच्यामध्ये तरी आईने असं त्यांना फटकारलंय, रागवलंय, "जातेस का नाही तू? नाहीतर मी हे करीन." असं कधीच आईने भाषा वापरली नाही. इतकी भूतं काढली, इतक्या आत्म्यांना आईने सद्गती दिली. पण हे कधीच नाही. तर त्या आता हे जेव्हा आम्ही त्यावेळेला आम्ही दिल्लीला होतो. आई परत दिल्लीला आली. आई जी ह्याला गेली होती तिथून आणि सासूबाई आणि मामांजी मिरजेमध्ये होते. म्हणजे माझे आजी आणि आजोबा. तर आम्हाला एक तार आली त्यावेळेला, की आजोबा माझे आजारी आहेत आणि आत्या बसतायत आणि लवकर या. त्यांना ताबडतोब निघा. असं त्याच्यामध्ये तारेमध्ये मजकूर होता. असं म्हटल्यावरती माझ्या वडिलांना एकदम म्हणजे माझे वडील एकदम हे होऊन गेले, की दिल्लीहून मिरजेपर्यंत जायचा म्हणजे प्रवास केवढा होता. त्यावेळेला असं होतं, की अ, पहिल्यांदा दिल्ली ते रिझर्व्हेशन तेवढं ते डायरेक्ट मला वाटतं रिझर्व्हेशन पण मिळत नव्हतं. म्हणजे मला आठवतंय ते. दिल्ली ते मुंबईपर्यंत प्रवास करायचा. मुंबईला आपण जनरली आम्ही मुंबईला 1-2 दिवस थांबायचो कारण आमचे खूप नातेवाईक होते. पण असं असेल तर थांबायचे पण नाही. प्लॅटफॉर्मवरतीच बसून राहायचं. तिकीट काढायचं ते पुण्यापर्यंत आणि पुण्याहून पुन्हा वॉटर गेज का काय म्हणतात त्याला त्यांनी ते डुगू-डुगू करत गाडी जायची मिरजेला. तर अशा ह्याच्यात आता त्या अत्यावस्था आहेत आणि मला आता माझे वडील भेटणार नाहीत म्हणून आईला वडिलांना एकदम खूप वाईट वाटलं. एकदम ते पटकीने म्हणाले, की "अरे बापरे! मला ते भेटतील का नाही?"
आई पटकीने आई बोलून गेली की हो भेटतील, काळजी करू नका. नक्की भेटतील असं आई बोलून गेली. आणि मग आईला वाटलं की आपण असं कसं म्हटलं. पण तसंच झालं. माझे वडील तिथे पोहोचले आणि आईला ध्यानामध्ये असं हे होत होतं की माझे आजोबा आहेत ते आईला बोलवत आहेत की तू ये, तू ये. तू येणं इथं आवश्यक आहे, तुझं काम आहे ते. तुझी आवश्यकता आहे असं सांगतायत मामांजी, असं आईला ध्यानामध्ये दिसत होतं. आता माझे वडील हे एकुलता एक मुलगा आणि अशा वेळेला धावपळ करायला कोणतरी पुरुष माणूसच पाहिजे. अशा ह्याने व्यावहारिक दृष्ट्या तर वडिलांनीच जायला पाहिजे होतं. वडील गेले पण. पण आईने जेव्हा मागून बोलून दाखवलं, की असं-असं मला हे कळलंय. तर आमचं सगळ्यांचं मत पडलं, की "आई तू जा. आई तू काय हे कर. त्यांनी सांगितलंय ना, तर तू जा. काहीतरी असेल, तू जा." असं मी मागे लागलो अक्षरशः. आणि मग असं जे आम्ही जे म्हटलं, की आमच्या ह्याच्यात एक मुलगा साहित्याला मानायचे आमच्या घरी येणारे रोज येणारे होते. त्यांचे एक मित्र तेही आमच्या घरी येत असत. अ, ते ते कोल्हापूरचे होते. तर त्यांना सगळं असं कळलं, की असा विषय चाललाय आणि आईंचे जे सासरे आहेत ते खूप आजारी आहेत, तर तेही भेटायला आले. त्यांना कळल्यावरती ते गेले आणि सरळ आईचं तिकीट काढून घेऊन आले. काही बोलायचंच नाही ते. खूप कमी बोलायचे. या आम्हाला वाटलं ते ऑफिसला भेटून ऑफिसला गेले अशी कल्पना. 11 वाजता परत आले. परत परत कसे आले? ते घ्या तिकीट म्हणाले. आणि आईच्याकडे अशी विवंचना होती त्यावेळेला कारण महिना अखेर होती. आता इतक्या लांबचा प्रवास तर हे पैसे वगैरे सगळीच व्यवस्था करणं थोडं अवघड होतं. तर दिल्लीपर्यंत ह्याच्यापर्यंत मुंबईपर्यंतचं तिकीट आईच्या हातात पडलं आणि आई निघाली. आई निघाली पटपट तयारी केली आणि आईला प्रवासाची आता सवय झालेली होती. आई आणि तेव्हा प्रवास म्हणजे आपल्यासारखा आपण म्हणजे खूपच मला आता आता कल्पना केली आताचा आमचा प्रवास आणि त्यावेळचा प्रवास, तर कल्पनाच करू शकत नाही. म्हणजे आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अ, सेकंड क्लासने प्रवास करायचा. तेव्हा एसी नव्हतीच. गाडीमध्ये मला नाही वाटत एसी एक तरी डबा होता. फर्स्ट क्लास असायचा. पण फर्स्ट क्लास कुपेमध्ये सुद्धा एसी नसायचा. आणि उन्हाळ्याच्या दिवसात गाडी इतकी भयंकर तापायची. आम्ही 2-2 सुरया घ्यायचो. त्या सुरया तुम्हाला माहिती असतील. त्या सुरया घ्यायचो. काही वेळा 1, काही वेळा 2 घ्यायचो सुरया आणि त्या भरून घ्यायच्या. आणि त्या केव्हा संपून जायच्या पाणी-पाणी होऊन. मग पुढच्या स्टेशनला जेव्हा येईल तेव्हा पटकीने उतरायचं पळत-पळत. तेवढं पाण्यात तिथं सगळी गर्दी असायची. प्रत्येक जण पाणी भरायला उतरलेलं असायचं. ते पटकीने पाणी भरायचं आणि पुन्हा काही वेळा काही आधीमध्ये गाडी थांबायचीच नाही. थोडा वेळच थांबायची. पाणी भरायलाच मिळायचं नाही. असा सगळा तो प्रवास आम्ही केलेला आहे. म्हणजे आता आपल्याला आपला आता जो प्रवास आहे, तो इतका सुखकर आणि आपण काय-काय भरून घेतो, नाही करून घेतो. पण त्यावेळेला हे असंच होतं सगळं. आणि म्हणजे पाणी सुद्धा म्हणा आपण म्हणतो आणि काय जेवायचं, काय खायचं माझ्या ते काही लक्षातच नाही. बरोबर आणलेलं तेवढंच बहुतेक खात होतो आम्ही. विकतचं विशेष काही यायचं पण नाही आणि खायचं पण नाही. असं असा सगळा प्रवास करावा लागायचा. सामान पण एक चादर म्हणा, खाली कारण तेव्हा खाली अंतरायला त्या ह्याच्यामध्ये रग वगैरे काही मिळत नसत. आता आपल्याला 3 टायर, 4 टायरमध्ये आपल्याला ते ब्लँकेट आणि हे मिळतं. तर ते काहीच मिळायचं तेही थोडंसं आपल्याला घ्यायला लागायचं. तर असं सगळं घेऊन आई गेली. आईला कोणतरी सोडायला गेलं स्टेशनवरती आणि आई निघाली. तर हे आता निघायच्या आधी आईला जरा तरी सुद्धा आईला जरा थोडंसं काय म्हणतात त्याला, की काय करावं? कारण सासूबाई आणि बाकीचे नातेवाईक काय म्हणतील? की हे आला असताना तू कशी निघून झाली? आणि मुख्य म्हणजे दिल्लीला सहसा आमच्या पेरेंटपैकी एक कोणतरी घरी राहत असत. तर आईला असं वाटलं, की काय करावं? म्हणजे थोडंसं एवढं सगळं झाली तयारी तरी सुद्धा आईच्या मनामध्ये हे असते. तर तेवढ्यात एक तार आली. आता हे तारेची गोष्ट म्हणजे एकदम अद्भुत आहे. कशी? त्यातच एक दिवस तार ही आलीच. म्हणजे आईचं काय म्हणणं, की तार आली, वडिलांनी तार केली, तर मी जाते, नाहीतर नाही जात. तुम्ही सगळी माझी तयारी करताय खरं, पण मला काही ते असं जाणं बरोबर वाटत नाही. तर अण्णांची तार आली, तर मी जाईन. तर गंमत म्हणजे तार आलीच. आणि ती तार म्हणजे एक आश्चर्यच होते. तर तार पाहिली. माझ्या भावानेच ती तार केली होती. परंतु त्यावर त्याच्याच हस्ताक्षरातील त्यानेच लिहिलेला मजकूर आणि वेळ असं होतं. सही त्याचीच. हे काय? पोस्टाची चूक कसे शक्य आहे?
शेवटी सर्व ज्ञानी लोकांचा मेळावा जमला. जो तो तर्क कुतर्क लढवू लागला. मी म्हटले, "ही तार पोस्टातून आलेली आहे. तुम्ही जा." म्हणजे हे इतका आश्चर्य ती तार आम्ही कितीतरी दिवस ठेवली होती दाखवायला. सहीची तार कशी असेल? मामा माझा मिरजेमध्ये आणि आम्हाला तार मिळाली दिल्लीला. एवढ्यात मी ज्या गुरु आज्ञेची वाट पाहत होते, ती गुरु आज्ञा मला झाली. मला सांगितले गेले, "तुझे मिरजेला जाणे अत्यावश्यक आहे. तू जा. व्यावहारिक विचार सोडून दे आणि जा." बस 1 तासात तयारी झाली आणि आई फ्रंटियर मेलनी ती गाडी चांगली होती. फ्रंटियर मेलनी गाडी आई निघाली. आता हे सगळं होत असताना मी जे सांगितलं, की माझ्या आजोबांची आध्यात्मिक तयारी खूप होती. अक्षरशः अत्यावस्थ होते, हॉस्पिटलमध्ये होते. परंतु ते पुन्हा-पुन्हा सांगत होते, की हिला तार करा, मालतीला तार करा, मालतीला बोलावून घ्या, मालतीला तार करा. आता तेव्हा म्हणजे मला एकच आत्या आहे. ती आत्या पण तिथं आलेली होती. माझी आजी होती. माझे वडील तिथं पोहोचलेले होते. तर शेवटी त्यांचं ते आजारी आहेत, मागे लागतात. म्हणून त्यांच्या मनाचं समजूत करायची म्हणून सांगितलं, "हो, हो, तार केली आम्ही" म्हणून सांगितलं. खोटंच. पण ते म्हणाले, की तुम्ही काय हे करत नाहीये ना? मी आता देवालाच सांगतो, की मालतीला पाठव." आणि म्हणजे तुम्हाला बघा, की कसा इकडे आईला आदेश झाला गुरूंचा आणि त्यांनी ते जसं-जसं आई हे करत होते तसं-तसं ते त्याला म्हणतो ना आपण आंखो देखा हाल म्हणतो आपण. कमेंट्री, क्रिकेटची कमेंट्री. तशा तऱ्हेने ते सांगत होते आणि माझी आजी, माझी आत्या या सगळ्यांना असं वाटलं, की यांना काहीतरी भ्रम झालाय. यांची तब्येत ठीक नाहीये. 80 वय होतं त्यांचं. तर पुण्याला आई पोहोचली तर त्यांनी सांगितलं पुण्यापर्यंत पोहोचली. कराडला पोहोचल्यावर त्यांनी सगळं कराडपर्यंत पोहोचली. आणि मिरजेला जेव्हा आई उतरली म्हणजे अशा गाड्या बदलून आई आली मिरजेला स्टेशन उतरली. तेव्हा त्यांनी सांगितलं हॉस्पिटलमध्ये होते ते. ते म्हणाले तिला पालखीतून घेऊन येतायत. मालतीला पालखीतून घेऊन येतायत. आणि झालं असं की स्टेशनवरती उतरल्याबरोबर वडिलांच्या वेळचा एक मुसलमान टांगेवाला होता. त्यांनी आईला पाहिलं होतं. त्याला काही कल्पना नव्हती आई येणार वगैरे, पण त्याने आईला पाहिल्याबरोबर तो पुढे आला. तो म्हणाला, "अक्का तुला कुठं जायचंय?" आईला अक्का म्हणायचं तर. तर आई की त्यांना माहिती होतं छोटं गाव मिरजेला कुठली गोष्ट हे माहिती नाही असं व्हायचं नाही. त्यामुळे त्याला हे हे माहिती होतं की आजोबा माझ्या हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणून. तर त्यामुळे मग त्यांनी विचारलं की दवाखान्यात जाणार की ह्याला जाणार? तर आई सांगितलं, "नाही, दवाखान्यातच." कारण आता सामानाचा प्रश्नच नव्हता. हाच भेटला होता सामान सांभाळायला. आता दुसरा काही केला असतं तर मग सामान घरी ठेवून मग जायचं असं. ताई डायरेक्टच हॉस्पिटलमध्ये गेली. तर माझे आजोबा हे सांगत राहिले, की "ती आली आहे, ती आली आहे." असं. आणि खरंच जेव्हा आई हॉस्पिटलमध्ये आई शिरली तर माझी आत्यानी वर्णन केलं, की "अगं आम्ही आ करून उठून उभं राहिलो. मला असं वाटलं, की मालतीचं भूत बघतोय का काय बघतोय?" असं आम्हाला वाटलं. म्हणजे माझी आत्या तर घाबरूनच गेली. कल्पनाच नव्हती, की एकदम आई अशी तिथे येईल म्हणून. तर असं झालं. पण तरी पण माझ्या आजोबांनी सांगितलं, की "तू थोडा आता विश्रांती कर. खूप प्रवास करून आली आहेस. उद्या सकाळी आपण बोलूया." त्याप्रमाणे आईने त्यांच्या तब्येतीची चौकशी वगैरे केली. काय विष्णू सहस्त्रनाम वगैरे थोडं काय म्हणायचं ते म्हटलं आणि मग आई घरी गेली. दुसऱ्या दिवशी आल्याबरोबर त्यांनी सांगितलं, की "मला माझा मृत्यू दिसत आहे. पण आता दक्षिणायन लागलंय. तर तू माझा हा मृत्यू उत्तरायणपर्यंत, डिसेंबरपर्यंत रोखून ठेव." आणि मग आता रोखून ठेवायचं म्हणजे काय करायचं हे पण आईला माहिती नव्हतं. मग त्यांनी तेही ज्ञान दिलं आईला, की काय करायचं, काय सांगायचं असं. आणि त्याप्रमाणे आई ध्यानाला बसली आणि त्यांचा मृत्यू रोखला गेला. मृत्यू रोखला गेला म्हणताना पुढे त्यावर आई म्हणाली होती, "आम्हाला असं कसं करता येईल?" ते म्हणाले, "येईल तुला करायला. तुझे सामर्थ्य आता खूप वाढले आहे. शिवाय तुझ्यावर गुरुकृपा आहे. तेव्हा याचसाठी मी देवाजवळ हट्ट केला होता. तुला तुला आणायचा हट्ट का केला? त्याच्यासाठी केला. तर हे तेवढं तू माझं काम कर." आणि आईने त्याप्रमाणे केला. आता मामंजीच्या जवळ आई बसत असे तर तेही ध्यानाबद्दल बोलत असत. कारण तेही त्यांची तयारी होती. त्यांचेही अनुभव होते. आणि आई पण जेव्हा जेव्हा त्यांना त्यांना स्वतः त्यांना भरवायला लागायचं.
खूप अशक्त झालेले होते. तर असं झालेलं असताना आई भरवायची पण, त्यांच्याजवळ बसायची पण. पण एक प्रकारचे आई म्हणाली, "मला खूप सत्संगच लाभला त्यांचा." आणि आईने त्याप्रमाणे हे केलं, की मृत्यूला आईने विनवणी केलीच होती. तर मामीजींना मग डिस्चार्ज मिळाला. मामाजी म्हणजे माझ्या आजोबांना मिळाला डिस्चार्ज. आणि हे सगळं होत असताना माझ्या आजोबांच्या इतकं होतं, की एक वेळ असं झालं, की ते आधी मुळात बारीकच होते. अंगाने एक शिवडे होते. 6 फूट उंच हाईट छान होती त्यांची. पर्सनॅलिटी पण छान होती. पण अंगाने असे ते एकदम शरीर त्यांचं हे होतं. काटक म्हणतात तसं, पण बारीक होते अंगाने. तर आता म्हातारे झाल्यानंतर ते शिरेमध्ये इंजेक्शन द्यायचं वगैरे भयंकर दुखायचं. पण उगाच करायचे नाहीत. एक वेळ असं झालं, की आता त्यांच्या पोटाचं जे पोटचं ह्याचं ऑपरेशन करावं लागणार आणि आता त्यांना भूल देता येणार नाही अशी त्यांची तब्येत होती. तर करायचं काय? एकीकडे ऑपरेशन करणं आवश्यक आहे आणि एकीकडे त्यांना भूल देणं शक्य नाही. तर मग काय करायचं? तर माझ्या आजोबांनी सांगितलं, "मी जाऊन बसतो वाडीला. तुम्ही काळजी करू नका. फाडा माझं पोट." असं माझ्या आजोबांनी सांगितलं. असे एक-एक आपण म्हणतो हे ह्याच्यामधून चमत्कार किंवा आश्चर्य न बघता, की माणसाची ध्यानाच्यामुळे किती आध्यात्मिक तयारी होते आणि अ, कुठपत तो त्याची सहनशक्ती वाढते. कुठपत त्याचं धैर्य वाढतं. 82 वर्षाच्या माणसाने म्हणावं, की "फळामाचं पोट विदाऊट भूल देता." ही काही छोटी गोष्ट नाहीये. पण ते म्हणाले आणि असं सगळं म्हणजे संबंध तो पूर्ण हे झाला. त्यांना थोडं बरं वाटायला लागल्यावरती घरी आणलं गेलं आणि आई परत निघाली. आता हे जे आईने अंगावर आपल्या घेतलं होतं, त्याचा आईला त्रास होणारच होता. आईला गाडीतच भयंकर ताप चढला आणि थंडी वाजून. आता तेव्हाच्या त्या गाड्या आणि काही ब्लँकेट काही नाही. अशा ह्याच्यात आई कशी तरी दिल्लीला पोहोचली, पण दिल्लीला आल्यावरती पण आईला खूप दिवस त्या गोष्टीचा त्रास झाला. आणि हे सगळं होत असताना आईची पुन्हा साधना वगैरे सगळी सुरू झाली. सगळं हे झालं. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये अ, आईला पुन्हा मग तो मृत्यूचा अनुभव आला. कारण जेव्हा ते हे झालं, तर तो आईने आपल्या अंगावर घेतलं होतं. तर आईला ते पुन्हा सगळेच हात थंड पडले आणि हे झालं. असं आईला आपल्या अंगावर घेतलं, त्याचा आईला परिणाम भोगावे लागले. आता हे सगळं होत असताना मी जे म्हटलं, की आमच्या समोर एक राहत होते ब्रह्मचारी आणि आई त्यांना आपला मुलगाच मानत असत. तर त्यांना आईच्याबद्दल तर खूप आकर्षण होतं. आईच्या साधनेबद्दल आकर्षण होतं. आईच्या चमत्काराबद्दल खूप ते विचारून घ्यायचे. म्हणजे अगदी मन लावून म्हणजे ते म्हणायचे ना, मी म्हणायचे ना, की घरातून जायचं नाही त्या आई थोडंसं जरी काही बोलत असेल, तर ते ऐकत उभं राहायचे. की त्यांना त्या अध्यात्माची गोडी पण लागली होती. आणि हे सगळं होत असताना त्यांच्या जे ओळखीचे लोकं, की ज्यांना ध्यानामध्ये थोडीशी आवड आहे म्हणा किंवा चांगले कोणी असे अवलिया किंवा ज्ञानी लोकं भेटले, की ते न चुकता प्रयत्न करायचे, की आमच्या घरी आणायचं. आईंची त्यांची गाठ घालून द्यायची. एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये असायचं, की बघा माझी आई कशी आहे. असं थोडंसं त्यांना हे पण होतं, अभिमान पण होता आपल्या आईचा. पण त्याचबरोबर आईला चांगलं वाटायचं, की सत्संग घडायचा, त्या लोकांची बोलणं व्हायचं, आध्यात्मिक चर्चा व्हायची. तर अशा ह्याच्यामध्ये आईने आईचं नाव लिहिलेलं नाहीये. पण मी तुम्हाला सांगते, की मनमोहन नातूंची आईला पत्र येत असत. आणि ती पत्रामध्ये अक्षरशः जसं शंकराचार्यांनी देवीचं वर्णन केलंय आणि त्यांना सिद्धी होती प्राप्त. त्यामुळे आईला जे ध्यानामध्ये अनुभव असेल, आईला जे काही आईची स्थिती झाली असेल, त्या स्थितीवरती ते कविता करायचे आणि आईला पाठवायचे. आता ते त्यांना आणि आईलाच ते समजत असे. त्या कवितेचा अर्थ आईला समजत असे. आम्हाला काही कळत नसे. एक तर ती मराठीमध्ये असायची. आणि तर त्या ह्याच्या वेळेला आईने त्यांना पत्र लिहिलेलं आहे. तर ते पत्रच मी तुम्हाला आधेमध्ये वाचून दाखवेन. त्याचं कारण हां, काहीतरी बोलते कोणतरी. काही म्हणालात का? नाही, नाही. बोला हां, तुम्ही. कसंतरी ऑडिओ चालू. चालू ना. तर आता त्याचं आईने कारण काय केलं, आई आता हेही सांगते तुम्हाला,
की आई एखादं खूप छान पत्र जेव्हा लिहायची ना, तर ती दुसरं म्हणजे पत्र आई कॉपी करून ठेवायची. म्हणजे हे पुढे पण म्हणजे मग तपोवनात असताना सुद्धा ज्याचं एखाद्याला सांगायची, की या ह्याच्यामध्ये पत्र उतरवून घे, मी काय लिहिलंय ते. म्हणजे लिहायच्या भरात आईने ते काहीतरी वेगळ्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं असायचं आणि आईला ते जाणवायचं, की हे पत्र एका माणसासाठी नाही आहे. याच्यामध्ये काहीतरी उपदेश बाकीच्या लोकांसाठी सुद्धा आहे. तर माझ्या मोठे नंबर 2 ची बहीण आहे माझी कुंदा ओक म्हणून. तिचं अक्षर खूप छान होतं अगदी मोत्यासारखं. तर बहुत करून आई तिला पत्र ते उतरवून घ्यायला म्हणजे तुम्हाला प्रश्न पडेल, की आईने त्यांना पाठवलेलं पत्र आईने ह्याच्यात पुस्तकात कसं हे केलंय? तर हे तसं आई उतरवून घेत असे. त्यातलं हे पत्र आहे. हे सगळं थोडं आध्यात्मिक आहे आणि आईनी म्हटलं तर मुलाला पण एक जो अतिशय चांगला संत, ज्याची आध्यात्मिक चांगली तयारी झाली आहे, त्याला हे लिहिलेलं आहे. आपले पत्र मिळाले, मजकूर समजला. आपण घेतलेला अनुभवही अगदी बरोबर आहे. परंतु आता माझी जी मृत्यूची टक्कर झाली, त्याचे कारण मात्र निराळे. त्यांनी कुठलीतरी कविता केली होती. मृत्यूचे सानिध्य येता वाटली बाई मजा, दग्ध देहातून गेल्या सहाजणी 12 विजा, असं ते निघालं. त्या ह्याच्यात आहे, अक्षयी म्हणून आहे याचं, त्याच्यात आहे ते. नंतर मी सविस्तररित्या कळवीन, परंतु म्हणजे त्याचे कारण मात्र निराळे आहे. ते नंतर मी सविस्तररित्या कळवीन. परंतु तुम्ही मात्र गहिवरून जाऊ नका, आई आई करून. तुमची ज्ञान साधना आणि ही भावविवशता एकाच वेळी पाहिल्यावर असा विचार येतो की हा विरोधाभास का? म्हणजे जो इतका ज्ञानी आहे, त्याने इतकं भावविवश होता कामा नये. आणि आईला तर ते भेटत होते, ते पुण्याला राहत होते. बरं ते जाऊ दे. आता ज्ञानदेवांना विचारा, की ही म्हातारी अशी शिर्डीवरून कितीदा उठून बसणार आहे. तुम्हाला मोठे आणि सविस्तर पत्र हवे होते ना, ते लिहित आहे. मला सगळेच अनुभव येथे लिहिणे शक्य नाही. कारण असे अनुभव संत साधकाला प्रत्येक श्वासागणिक जणू येतच असतात. ते किती लिहिणार? तरी पण थोडक्यात पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करते. सन 1956-57 ला मी साधनेला सुरुवात केली. नव्हे झाली. सुरुवातीला 3 महिन्यापासूनच मन चांगलं रमू लागलं. आनंद वाटू लागला. तसंच मार्गदर्शनही मिळू लागलं. थोड्याच दिवसात चांगले अनुभव येऊ लागले. द्वैत, अद्वैत याचा संघर्ष सुरू झाला. या दुष्ट मायावी जगाचा वेग येऊ लागला. जगात दिसणाऱ्या असत्य गोष्टीचा तिटकारा येऊ लागला. सत्याची कास 5 मिनिटंही सोडवेना. मन अगदी विटून गेलं. शरीराचं बंधन झुगारून द्यायला, अनंतात विलीन व्हायला ते अगदी उत्सुक झालं. देह हे एक बंधन वाटू लागलं. यातच मृत्यूने एकदा भेट दिली. ती 20/12/1960 च्या मागे अनुभव मी सांगितला तो. या दिवशीचा तो तडाखा केवळ कुंडलिनीचा होता, परंतु मोठा जबरदस्त. पुढे माहेरच्या सुखाची तृप्ती झाली आणि आता सासरचे म्हणजे संसाराचे कर्तव्य कर्म केले पाहिजे. कंटाळून चालणार नाही असं मनाला बजावलं. माहेरचं सुख अंतर्मनात ठेवून कर्तव्य कर्म दक्षतेने करू लागले. मध्यंतरीच्या काळात रामकृष्ण चरित्र वाचायला मिळालं आणि माझं मन त्या चरित्राशी एकरूप झालं. त्याच सुमारास तुमची पत्र येत होती की तुम्ही देवी आहात, व्याघ्रांबरी आहात, तुम्हाला 8 हात आहेत. खरं म्हणजे मी मनात म्हणत असे, खरंच मला 8 हात असते तर घरकामे लवकर नसती झाली का? आणि ध्यानाला जास्त वेळ नसता का मिळाला? परंतु म्हणजे आई असे विनोद करायची हं. एकदा आमच्याकडे खूप मोठा कार्यक्रम होता तपोवनामध्ये आणि आईकडे अगदी लहानपणापासून येणारी एक मुलगी, तिचं आता लग्न-बिग्न झालं होतं. मोठी झाली होती ती. तर ती आली आणि कार्यक्रमाचे मला वाटतं जवळ-जवळ 1-2 दिवसच राहिले होते. तर मी माझ्याजवळ रडली ती. तर म्हटलं, "काय झालं?" तर म्हणे, "मला आईंची काहीच सेवा करायला मिळाली नाही." कारण आईच्या खोलीमध्ये काही लोकच जाऊ शकत होते. सेवा मिळाली नाही. म्हणून मी आईला आज जाऊन सांगितलं, "अशी आई आहे, ती रडतीये." अ, हे झालं. तर आई म्हणाली, "आईने काय करावं पटकीनी?" अशा एकदम चेष्टा अशी एकदम करायची. आई म्हणे, "मग आधी का नाही रडलीस?" असं म्हणाली. "म्हणजे तुला आधी हे मिळालं असतं." तसं आई म्हटलं, की "घरात तुम्हाला 8 हात असते तर काम लवकर झालं असतं. मला ध्यान जास्त लावता आलं असतं." परंतु प्रत्यक्षात तुमचा अनुभव निराळा आणि माझा निराळा. वास्तविक माझे अनुभव
तरी तुम्हाला काय वाटतात कोण जाणे, कारण तुम्ही मला जगत जननी म्हणता तेव्हा काय लिहिणार. असो, ही स्थिती होती. त्यावेळी मी आनंद सागरात पोहत होते. माझ्या समोर आनंद होता, मागे आनंद होता, सभोवार आनंदी आनंदच होता आणि माझ्या अंतरंगातही आनंद होता. ही स्थिती फारच छान होती. आता मनुष्य स्वभावानुसार मला आपल्याला असे काय मिळाले हे पडताळून पाहता यायला पाहिजे. या साधकाला कस लावून पाहता आले पाहिजे. पण कुठे आणि कसे पाहणार? सर्व काही सुप्त आणि गुप्त एकांतात चालले होते. साधनेत मी आणि प्रभू गुरुदेव. प्रभू तर ऋषिकेशलाच असत. व्यवहारात तसा फार फार आनंद झाला की मी यांना नुसती सांगायची. या परिस्थितीत आपण एकटेच असायचो. वाटे कुणाला बरे विचारावे, कसे बरे करावे, असे विचार चालले असतानाच अनुभव आला. हे कासव स्वस्वरूप सागरातून खडकावर येऊन बसले आहे आणि आत ओढून घेतलेले अवयव जरा पसरले. त्यानंतर पुढे ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या मात्र आज्ञेनेच केल्या, हे लक्षात असू द्या. बरे, प्रथम म्हणजे जलाच्या घराबाहेर पडल्यावर सर्वप्रथम ज्या नजरेस पडल्या त्या संजीवनीबाई. जणू काही तहानलेले असून जवळ भांडे नाही म्हणून डोळ्यातून पाणी काढत बसल्या होत्या. त्यावेळी दयेने हृदय भरलेलेच होते. मुळात लोण्यासारखे अंतःकरण ते या तापलेल्या संसाररूपी खडकावर आल्यावर खूप वितळले. त्या वितळलेल्या लोण्याचे ओघळ इकडे तिकडे व्हायला लागले. हे ओघळ पाहून हे तूप कुठून आले म्हणून पाहायला लोक जमू लागले. संजीवनीबाई होत्याच मूळ जागा दाखवायला. त्यांना जेवढे तूप खायचे होते ते त्यांनी मनसोक्त खाल्ले आणि लोकांना जागा दाखवून त्या निघून गेल्या. त्या बाईंना मी किती गप्प बसा म्हणून म्हटले तरी त्यांनी टिमकी वाजवलीच. नाहीतरी मला परीक्षा द्यायची होतीच. मग प्रेतात्मे, पुण्यात्मे, रोगी, भोगी, त्यागी, लोभी असे नाना प्रकारचे लोक भेटले. असे करता करता एकदा अजिंक्य अशी जी शक्ती त्या मृत्यूशी सामना करून त्याला 6 महिने थांबवले. आता ते धाडस करताना स्वतःचा बळी जाण्याची शक्यता होती. मात्र त्या काळाने परवा कशी काही धडक दिली की हे कासव पूर्ववत आपल्या स्वस्वरूपात जाऊन झोपले. काळाची धडक ही मात्र गुरुदेवांची कृपा नाही. धृतराष्ट्राने जसे भीमाच्या लोखंडी पुतळ्याचे तुकडे तुकडे केले तसेच झाले असते. परंतु माऊली पाठीशी होती म्हणूनच साहस केले. आई जरी मुलाला खेळायला पाठवत असली तरी तिचे लक्ष लेकरावरच असते. हो की नाही? जेव्हा सोन्याचा कस पाहण्यासाठी आम्ही निज स्वरूपाच्या बाहेर पडलो तेव्हा उन्हाने तर पोळलोच. कारण नेहमी शांततेत राहण्याची सवय. त्यात कोणी दगड म्हणून पायी दिले आमच्यावर, तर कोणी नुसतेच डिवचले, कोणी पूजा केली तर कोणी स्तुती सुमने अर्पण केली. हे सर्व जाणून बुजून कोणीच करत नाही. ते सुद्धा आईचेच खेळ असतात. पण लोकांच्या दुःखाशी समरस होताना त्रास होतो. यापुढे हे कार्य आता पूर्णपणे बंद करीत आहे. हा देह, या देहात असलेला आत्मा, तो जीवात्मा, तो पूर्व संस्कारित उच्च आहे. पूर्व संचित चांगले आहे. पाया चांगला आहे. त्यावर बळकट इमारत बांधूया. गुरुदेवांच्या दृष्टांताप्रमाणे पूर्वजन्मीचे लोकांचे घेतलेले कर्ज सेवा करून फेडूया असे ठरवले व त्याप्रमाणे ते फेडले. हे 62 साल फार वाईट असे म्हणतात. आता डिसेंबर संपला म्हणजे हे साल संपले असे म्हणतात. परंतु तो योग 7-8 फेब्रुवारी पर्यंत आहे. नंतर ते संपते. श्री शंकराचे तांडव नृत्य थांबते. त्याचा तो तम आम्हालाही जाणवला. त्याने आमच्याही शांततेचा भंग केला. जसे कार्याच्या मंडपात गेले की नवी वस्त्रे परिधान करावी लागतात तसेच वरच्या दरबारातही घडते. यावेळी आपले भविष्य काय आहे कोण जाणे. मी तरी असे अनुभवले की शंकर जोशात नाचत आहेत. पाय पडेल तिथे मातीनी, हात लागेल तिथे सोने. आणि नाचात गुंग असल्याने गळ्यातल्या सर्पाने पलायन केले आणि चिन्यांच्या रूपाने भारतावर आक्रमण करून आला. 1-1.5 महिन्यात युद्ध थांबेल. असो, आता तुम्हाला एक विनंती, आज्ञा नाही. तुम्ही आपले सर्व मोठेपण बाजूला सारून बालक झालात आईची आज्ञा पाळण्यासाठी. परंतु मी आपल्याला चांगलं जाणलं आहे. तेव्हा कितीही लहान झालात तरी कडेवर घेणार नाही. पोटाला धरेन. कधी जरूर पडल्यास, म्हणजे तेही जरूर पडली तर मी हादरले नाही तर धरणार नाही. आपण मला काही मानले तरी माझ्याजवळ एक अद्वितीय अष्टपैलू योगी हाच मान तुम्हाला आहे.
बरे, तुम्ही आता ज्ञानेश्वर माऊलींचे बोट धरून शक्तीपर्यंत जा. शक्ती शक्तीत लोप करून सगुण सोडून निर्गुणात शिरा. त्यानंतर सायुज्य मुक्तीपर्यंत जाऊन एक हात स्वानंदात आणि दुसरा हात शक्तीत असे धरून खाली या. मी अलिप्त, काय करावे? तुमच्यातील निर्लेप शुद्ध भक्ती हेच त्या दयागणाला बंधन आहे. देव बिचारा काय करणार? भक्तांच्या अधीन असतो. त्याला भक्तीने संत बांधून ठेवतात. धुणी, पाणी भरणे, शेती करणे, गोऱ्या लावणे अशी कामे करून घेऊन संत लोकांनी आपले नाव अजरामर करून घेतली आहेत. खरे आहे ना? शेवटी संतच श्रेष्ठ ठरले. खरे आहे चिरंजीव. आता हात दुखायला लागला, पत्र संपवते. मीही आता मरत नाही, अमरच होते. सर्वांना आशीर्वाद, आपली आई. असं आईनी पत्र लिहिलंय. आणि यांची यांना खूप सिद्धी प्राप्त होत्या. तर ते असं सांगायचे की एकदा मी गेले होते, जेव्हा खूप त्यांचं वय झालं आणि तब्येत त्यांची खूपच खराब होती. तेव्हा मी त्यांचं भेटायला, दर्शन घ्यायला म्हणून गेले त्यांच्या. तर तेव्हा अंथरुणावर पडलेले होते, छोट्याशा खोलीमध्ये. आणि अशा ह्याच्यामध्ये एकंदर त्यांची अवस्था वाईट होती. पण तेव्हा सुद्धा त्यांच्या अंगामध्ये इतकं हे होतं, ते म्हणाले की मी आज सुद्धा अ, समज हप्ते पेरुगेटला राहायचे पुण्याला. हा पेरुगेट मी विकत घेऊ शकतो, एवढी माझी ताकद आहे. ते सरदार नातूंच्या पैकी, म्हणजे एक प्रकारे सरदार घराण्यातले होते ते. आठवड्याला एक त्यांचा सूट असायचा, म्हणजे एक सूट आठवड्यात एकच घालायचा, तो दुसरा सूट त्यावेळेला. अशी त्यांची श्रीमंती. असं असताना त्यांची पत्नी जी आहे ती वारली आणि त्यांना स्मशान वैराग्य आपण म्हणतो तसं आलं. 3 दिवस ते स्मशानातच होते त्याच्यानंतर. आणि तिथं त्यांनी इतके ती म्हणजे एक तीव्रता माणसाला असली आणि हे असलं की कसं ते ध्यानामध्ये, आणि त्यांना त्याचे ज्ञान प्राप्त झालं. तिथून ते घरी आले. त्यांनी घरी आल्यावर काय करावं? घरातलं सगळं सामान लोकांना बोलवून बोलवून देऊन टाकलं. लोक म्हणाले की यांना वेड लागले. लोक सामान घ्यायला येईनात. मग हे पैसे देऊन त्या माणसाला हे करायचे, जा सामान यांच्याकडे पोहोचवणे, म्हणजे ज्याला ते आवश्यक होतं. त्यांच्याकडे पियानो होता त्यावेळेला, म्हणजे मी सांगतेय ती जवळजवळ 70-80 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. त्यांच्याकडे पियानो होता, 3,500चा मला वाटतं काही पियानो होता. आणि कोणी तो पियानो इतका म्हणजे महागाईचा होता आणि हे होता म्हणताना त्याने एका शाळेला दान दिला. तर त्या शाळेचे प्रिन्सिपल होते, ते येऊन रडले, तुम्हाला काय झालंय? तुमची मुलं आहेत, तुम्ही काय करताय? तुम्ही सांभाळा स्वतःला, असं करू नका, असं करून त्यांनी सांगितलं. आणि मी काय हा पियानो घेऊन जाणार नाही म्हणून सांगितलं. तर त्यांनी हे केलं, हमाल केले आणि पियानो तो शाळेमध्ये पोहोचवला. आपल्याकडे काही ठेवलं नाही. आणि पुढे सगळा संसार त्यांचा कसा झाला, की मोठी मुलगी येऊन सांगायची की बाबा आता घरात काहीच नाही आहे, काय करू? पाणी ठेव म्हणायचे, गॅसवरती पाणी ठेव. आणि थोड्या वेळातच कुणी त्याने कोणाला तरी मंगलाष्टक लिहून दिलेलं असायचं किंवा आणखीन काही त्यांचं काम करून दिलेलं असायचं. आणि एकदम पोतभर कोणतरी तांदूळ घेऊन यायचं त्यांच्याकडे, काम व्हायचं. पूर्ण संसार, 6 मुलं होती त्यांना, असा झाला त्यांचा. म्हणजे तिथं पण मुलांचे किती हाल झाले बघा. आता मला ती मुलं पुन्हा भेटली नाहीयेत. पण मी विचार करू शकते, की त्या मुलींना शाळेला जायचंय, हे करायचंय, कपडे पाहिजे, ते पाहिजे, आई नाही. आणि ह्याने सगळं घरातलं सामान देऊन टाकलेलं. अशा ह्याच्यात ती मुलं कशी वाढली असतील, याचा विचार करा. आणि खूपच म्हणजे ते पेंटिंग पण करायचे. आणि ते पेंटिंग जे करायचे, त्या पेंटिंगमध्ये एक प्रकारचा इतके ते जागृती असायची त्या पेंटिंगमध्ये. काही दिवस ते रोज गणपती करत असत आणि त्या ह्याच्यात त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. तर त्यांनी देवाला काय म्हणावं, की तू मला ह्याच्यातून बरं कर, आणि नाही केलास तर मी पायाच्या टाचानी चित्र, पण मी रोजचं म्हणजे त्यांचं रोजचं चित्र काढायचं किंवा मूर्ती बनवायची गणपतीची, हे त्यांचा संकल्प होता. तर मी पायाच्या टाचानी चित्र काढेन, पण मी काय माझं संकल्प सोडणार नाही, तू मला बरं कर. असं त्यांनी, म्हणजे असे हट्टी आणि हे पण होते, अगदी अवलिया. आणि लोकांनी ओळखलं नाही त्यांना. बरेच वेळा त्यांच्या त्या कवितावरनं ह्याच्यावरनं चर्चा झाली. त्यांना थोडस हे पण झालं, त्यांना एक प्रकारचे नाव पण त्याचं थोडस खराब झालं असं म्हणायला हरकत नाही. पण त्यांचे प्रतिभा मात्र अलौकिक होती त्यांची.
तर त्यांनी हे केलेलं आहे. वाटवे त्यांची गाणी म्हणायचे. आम्ही त्या गाण्याला मी गेलेलो आहे. म्हणजे मी तेव्हा खूपच लहान होते आणि वाटव्यांची गाणी रस्त्यावर व्हायची. वाटव्यांची आणि हे करायचे कविता यांच्या असायच्या. तर त्यावेळेला रेडिओवरती त्यांना पाटव्यांना एक गाणं हे करायचं होतं. दुसऱ्या दिवशी अ, हे होतं महात्मा गांधींची पुण्यतिथी होती आणि त्याच्यासाठी त्या दिवशी आदल्या दिवशी रेकॉर्डिंग व्हायचं होतं. आणि मनमोहन तुमच्याकडे पैसे नाहीत, रेशनला गेले, रेशन तर त्यांनी दिलं नाही. मग पैसे नाहीत म्हणताना ते वाटव्यांच्याकडे गेले पैसे मागायला, की थोडे आता पुरते दे मला म्हणून. तर ते म्हणाले, "मी देतो, पैसा दे इथे आणि उद्या असंच आहे आणि मला तू बापूंच्या वरती एक कविता करून दे. तुला देतो पैसे." त्यांनी ती पहा बापूजींची प्राणज्योती. ही कविता मनमोहन नातूंनी रेशन आणायचं या सगळ्या ह्याच्यामध्ये बसून तिथे उन्हाचे गेले, बसले आणि अशी कविता तिथे लिहिली, पैसे घेतले. अशा तऱ्हेचे सांगायचं काय, अद्भुत लोक आहेत हे आणि परमेश्वराची मोठी कृपा आहे, की आपल्याला हे त्यांचं जीवन बघायला मिळतं, ऐकायला मिळतं. त्यातून काहीतरी शिकायला मिळतं. तर असे आईच्या आई तर अद्भुत आहेच, पण आईच्या अवतीभोवती अशी हजारो म्हणजे हुतात्मा होते तेही काहीतरी असं काहीतरी सांगूनच जायचे ना. त्यांची काहीतरी अडचण, त्यांच्या जीवनातील काहीतरी कष्ट, तेही काहीतरी शिकवून जायचे. आणि आई आमच्याशी आईला बोलायला आवडायचं. आई बहुत करून आईचं ध्यान झाल्यानंतर आई काय अनुभव आले तर आई आमच्याशी बोलायची, सांगायची. आम्हाला त्याचं काही कळायचं नाही. एवढंच कळायचं की आई आपली खूप मोठी आहे. आईशी देव बोलतात. हे सगळं असायचं आणि ती जे म्हणेल त्याच्यावरती आमचा विश्वास बसायचा. ती जे म्हणेल ती, जे सांगेल ती. म्हणजे असं मी कधी म्हटलं नाही, की असं कसं झालं? असं कसं विष्णूनी म्हटलं? मला नाही वाटत माझ्या आणखीन पण कोणी बहिणीपैकी एका वडिलांनी असं विचारलं असेल. आणि माझे वडील पण इतके आईचे आई रूप होत गेले त्याचं कारण असं, की येणारा माणूस खूप दुःखी माझे वडील खूप सहृदय होते. कुणालाही पटकीने मदत करणारे ते. असंही म्हणजे कुत्री मांजरी जरी आजारी असली ना, तर त्यांना घेऊन यायचे, त्यांची जखम हे करायचे, असं करणारे ते. तर ते जेव्हा पहिल्यांदी लोकांनी वडिलांना माझ्या थोडं भडकवलं पण आईला, की हे असं करतात आणि अ, घरामध्ये तुमच्या मुली आहेत, त्यांचा अभ्यास आहे, अमुक आहे आणि तुम्हाला पण तर काही प्रायव्हसी म्हणून काही पाहिजे का नको वगैरे असं करून पण लोकं बोलणारे होते, भडकवणारे होते. आणि वडिलांना जास्त लोकांच्यात मिसळायला काही विशेष आवडायचं नाही. आले की त्यांचं स्वागत प्रेमाने करायचे. पण आपणहून वडील कुठं कोणाकडे गप्पा मारायला म्हणून गेलेत असा त्यांचा स्वभाव नव्हता. तर अशा ह्याच्यामध्ये वडील आईला किती पूरक ठरले पुढे आणि याचं कारण हेच की माणुसकी आणि प्रेम. हे जे आईचं आम्ही बघितलं, तर तो येणारा माणूस इतका दुःखाने हे झालेला असायचा आणि जाताना इतकं दुःख त्याचं दूर व्हायचं. हे जेव्हा बघायचं तर आम्ही एक बघायचं म्हणतो ना, की सगळी यंत्रणाच आम्ही घरातले सगळेजणच आईच्या मदतीला लागायचो. आईला तो वेळ द्यायचो आणि अशा तऱ्हेने आईचं कार्य पुढे जायचं. पण त्या ह्याच्यात आम्ही पण डुंबलो, रस घेतला. हे परमेश्वराची कृपा, की आम्हाला हे ज्ञान अशा तऱ्हेने मिळालं. असं ज्ञान नाही म्हणजे काय आपण म्हणतो त्याला वाचून हे करून न मिळता आपण असं अनुभवाने बघायला मिळालं आणि आईच्या सारखेही अनुभव घेता आले नाहीत आम्हाला. परंतु तिने जे सांगितलं, तिने जे अनुभवलं, त्यातलं थोडं तरी रस दरवेळेला आम्हाला आमच्या मुखात ती घालत असे. त्यामुळे आज आता आम्ही सगळेच भाऊ-बहीण या बाबतीमध्ये अत्यंत परमेश्वराला मानणारे आणि माणुसकीला मानणारे असे आहोत. ही सगळी आईची कृपा आहे आणि आपल्या सगळ्यांना आज आता तुम्हाला हे जाणवेल, की किती आपला महाराष्ट्र, आपला भारत हा देश किती मोठा आहे. एक मला वाटतं फरलांगावरती कोणतरी अशी दिव्य व्यक्ती राहते आपल्याला माहिती पण नसतं. जसं आता मी यांच्याबद्दल सांगितलं, तसं आईला भेटायला येणारे खूप लोकं होते. खूप लोकं होते. ध्यान लावायचे, त्यांच्या काही अडचणी असायच्या, पण ते साधना तर करत राहिले ना पुढे जाऊन आणि त्या मार्गावरतीच चालत राहिले. तर असे खूप आपला भारत देश म्हणूनच मी म्हणते, की भारत देश खूप आपला
खूप महान आहे आणि तो महान याच्यामुळेच आहे. आणि बघा दुसऱ्या देशांच्या मध्ये जेवढ्या हे होतात त्या मनाने आपल्याकडे सर्वसाधारण माणूस बघितला तर साधाच असतो, सज्जन असतो. अशी गुंडगिरी आणि हे आपल्याकडे नाहीये. याचं कारणच आहे हे संतांची कृपा आहे, संतभूमी आहे, त्यांची कृपा आहे. तर आजचं आता मी हे मनमोहन नातूंची आठवण खूप येते आणि त्या आठवणी सगळ्यात आई आणि त्यांचं संबंध. आई म्हणून ते जवळजवळ 10-12 वर्षांनी मोठे होते खरं. पण आईलाच आई मानायचे. तर असं हे करून मी आता इथे संपवते. तुम्हाला सगळ्यांना प्रणाम. तुम्ही खूप रस घेऊन ऐकता आणि मला बोलायला आवडतं. तर हा आनंद आपण असाच घेत राहूया. ताई तुमचं पण ऐकायला इतकं छान बोलताना तुम्ही ताई ऐकत राहावंसं वाटतं. फार सुंदर वाटतं ऐकायला फार आणि सुंदर तुम्हाला वाटतं बघून ते ऐकायला, आनंद फार वाटते सुंदर वाटतं. ऐकत राहावंसं वाटतं. नमस्कार. आणि तुम्ही पण या वयात इतकं छान सांगता स्वतःची तहान भूक विसरून हे विशेष आहे. तर खूपच विलक्षण आहे ताई. खूप छान भारावून गेलोत आम्ही. माऊलींशी आपला ऑडिओ सुरू करून बोलावं प्लीज. अशा माऊलीच्या पोटी आपण जन्म घेतला ती केवढे मोठे भाग्य म्हणायचं. आणि तुमच्या म्हणून हे सगळं ऐकताना अक्षरशः समोर असं चित्र उभं राहतं. खूप छान वाटतं. रजा घेते आपली सगळ्यांची. धन्यवाद जय माऊली. श्रीराम. जय श्री जय श्रीराम.